अजंटे अरंदाम मोशनम आर्म हा चित्रपट मल्याळम अभिनेता टोविनो थॉमसच्या तिहेरी भूमिकांमुळे चर्चेत आला आहे. जितीन लाल दिग्दर्शित आणि सुजित नांबियार यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. पण हा चित्रपट अपेक्षा पूर्ण करतो का? पाहूया. कथा सुरू होते कुंजीकेलू टोविनो थॉमस या एका अद्वितीय योद्ध्यापासून, ज्याला राजाकडून विशेष भेट मिळवण्याची संधी मिळते. तो त्यांच्या गावावर पडलेल्या उल्कापिंडाच्या अनोख्या खडकापासून बनवलेली देवता मागतो. इथून कथा बदलते मणियन टोविनो थॉमस या हुशार चोराकडे, ज्याच्यावर देवता चोरीचा आरोप आहे. मणियनच्या कृत्यांमुळे त्याच्या पिढ्यांवर परिणाम होतो. त्याचा नातू अज्ज टोविनो थॉमस याला गावातील प्रत्येक गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाते. अज्ज त्याचे नाव साफ करण्यासाठी आणि जातभेदाशी लढण्यासाठी संघर्ष करतो. आर्ममध्ये 3 पिढ्यांची कथा दाखवली जाते, जी साधी असूनही भव्य निर्मितीमूल्यामुळे मोठी वाटते. चित्रपटातील दृश्य परिणाम आणि निर्मितीचे डिझाईन चांगले आहे, पण प्रत्यक्षात चित्रपटाचा प्रवास काहीसा विस्कळीत होतो. आर्मची समस्या आहे त्यातील सहजता आणि पूर्वानुमानता. कथेतील देवतेच्या मूर्तीची सुरुवात पाहिल्यावर लगेचच मूर्ती खोटी असल्याचे लक्षात येते. मणियन आणि अज्ज मूळ मूर्ती शोधण्याच्या प्रवासात असलेले ट्विस्ट फार प्रभावी वाटत नाहीत. उदाहरणार्थ, मणियन मंदिरातून मूर्ती चोरतो आणि छतावर उभा असतो, पण त्या प्रसंगात आपण त्याला हळहळतो किंवा गोठून जात नाही. चित्रपटात जातीय भेदभावावर भाष्य केले गेले आहे, जे खरं तर चित्रपटाचा खरा जमेचा भाग आहे. गावातील मंदिरात अज्ज, मणियन, त्यांच्या वंशातील लोकांना जातीय भेदभावामुळे प्रवेश दिला जात नाही. संवादात जातीय भेदभावावर जोरदार प्रश्न विचारले गेले आहेत. टोविनो थॉमस 3 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अप्रतिम अभिनय करतो. 3ही पात्र निराळी आहेत आणि त्यातील वैविध्यामुळे प्रेक्षकांना ती पात्र भावतात. बॅसिल जोसेफ, हरीश उथमन, कृती शेट्टी, अजू वर्गीस यांच्यासह इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकांमध्ये चांगले काम केले आहे. धिबू निनान थॉमस यांचे संगीत हृदयाला भिडणारे आहे. काही ठिकाणी गाण्यांमुळे भावनांचा ओघ प्रबळ होतो. चित्रपटात लोककथा आणि ॲक्शनचा एकत्रित संगम दिसतो, पण पटकथेत काही त्रुटी असल्यामुळे चित्रपट अपेक्षित संदेश प्रभावीपणे पोहोचवू शकत नाही. आर्मला 5 पैकी 2.5 स्टार. चित्रपट पाहताना चांगल्या निर्मिती मूल्यांसाठी एकदा पाहावा, पण पटकथेतील त्रुटींचा विचार करून फार अपेक्षा ठेवू नका.